थंडी चालू झाली आणि आता डिंकाच्या लाडूचा, मेथीच्या लाडूचा ट्रेंड चालू झाला आहे. यूट्यूब उघडलं की सगळीकडे आपल्याला मेथीचे लाडूच दिसत आहेत. तर म्हटलं चला आपण पण करूया. सो इथे मी बघा कढई तापत ठेवली, त्याच्यात तूप घातलं आणि नंतर जे ड्रायफ्रूट्स होते काजू, बदाम, अक्रोड हे छान व्यवस्थित असे भाजून घेतले. नंतर परत थोडंसं तूप टाकलं आणि किसलेलं खोबरं, एक वाटीभर खोबरं घेतलं होतं, ते सुद्धा छान खरपूस असं मी भाजून घेतलं. नंतर परत तूप टाकून जी खारीक पावडर होती ती खारीक पावडर पण मी त्याच्यात छान भाजून घेतली. नंतर त्याच्यासोबतच खसखससुद्धा मी थोडंसं भाजून घेतलं. तर मी हे सगळं अंदाजेच प्रमाण घेतलेलं आहे, मोजून काही घेतलेलं नाही. नंतर परत तुपात जो डिंक होता तो डिंक पण मी छान असा तळून घेतला आणि जे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ते सुद्धा मी तुपात भाजून घेतलं. आणि इथे मी मेथीची पावडर ॲड केली, पेस्ट ॲड केली. ती 4 चमचे मेथ्या घेतल्या होत्या मी, छान भाजून थोड्याशा म्हणजे गरम केल्या आणि पावडर करून तुपात 2 दिवस मी भिजत ठेवल्या होत्या आणि तीच पेस्ट मी गव्हाच्या पिठात घालून परत छान भाजून घेतली. जे ड्रायफ्रूट्स मी भाजले होते तुपात ते सगळे मिक्सरला लावून बारीक करून घेतलं आणि त्याच्यात ते गव्हाचं पीठसुद्धा ॲड केलं. वरून वेलायची पावडर टाकली आणि 1 वाटीभर गूळ घेतला, तुपात टाकून छान मेल्ट करून घेतला आणि ते सुद्धा मिश्रण मी त्या लाडूच्या मिश्रणावर असं ओतून दिलं आणि छान मिक्स करून घेतलं. आता हाताने तर काय व्यवस्थित मिक्स होत नव्हतं, म्हणून मग मी ते मिक्सरलाच लावून परत फिरवून घेतलं आणि त्याचे छान असे लाडू वळून घेतले. आता ड्रायफ्रूटच्या जागी तुम्ही अजून म्हणजे जास्त सगळे ड्रायफ्रूट्स यूज करू शकता. मखानेसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकतात. तर इथे बघा छान मी लाडू असे वळून घेतले आणि टेस्टला सुद्धा अगदी छान झाले होते. सो कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि लाईक करा. चलो बाय.